नमस्कार. तुमच्या गँगमधला अपेंडिक्स कोण आहे किंवा तुमच्या घरात किंवा तुम्ही ज्या वातावरणात राहता त्यातला अपेंडिक्स कोण आहे? आता अपेंडिक्स हा आपल्या शरीराचा पार्ट आहे. तुम्ही म्हणशील असं कसं? अपेंडिक्स तुम्हाला माहिती असेल की अपेंडिक्स हा शरीरातला आपला निरुपयोगी अवयव आहे. म्हणजे तो एखाद्या ऑपरेशननंतर काढला तर काही माणसाच्या शरीरात फरक पडत नाही किंवा काहीच पडत नाही. तसंच आपल्या गँगमध्ये एखादा बिनकामाचा माणूस असतो, नसला तरी चालतोय असा कोण आहे का? तुम्ही शोधा. पण अपेंडिक्स हा खरोखरच बिनकामाचा आहे का किंवा पहिल्यापासून बिनकामाच्या माणसाच्या शरीरात का असेल? तर पहिल्या अपेंडिक्स हा काय बिनकामाचा नव्हता. पूर्वी माणूस कच्चं अन्न खायचा, भाज्या खायचा, कच्चं मांस खायचा. त्यावेळी माणसाला पचवायला जास्त ऊर्जा लागायची किंवा ते पचवण्यासाठी अपेंडिक्सची ते आपल्या मोठ्या आतड्याला एक 3-4 इंचाची आत्ता जी राहिल्या ती पूर्वी मोठ्या आकारात अपेंडिक्स होतं आणि ते अपेंडिक्स आपलं ते कच्चं अन्न किंवा पालेभाज्या किंवा कंदमुळे ही पचवायला मदत करायचं. आणि कालांतरानं माणूस शिजवलेलं अन्न खाऊ लागला, मांसाहार करू लागला. त्याच्यामुळे त्याचा उपयोग कमी होत गेला की अन्न पचवायसाठी त्याची गरज लागणं झाली. शिजवलेलं अन्न खायला लागल्यामुळं त्याचा गरज नाही आली, त्यामुळे त्याचा वापर न झाल्यामुळे हळूहळू त्याचा आकार कमी होऊन आता तो 3 ते 4 इंच एवढाच राहिला आहे आणि कालांतरानं तो नष्ट होऊन जाणार आहे. म्हणजे आपलं शरीर म्हणजे आपल्या उत्क्रांतीत अनेक अशा गोष्टी झाल्या आहेत की आपण तुम्ही बघितलं त्याला माणसाचं शेपूट उत्क्रांतीत नष्ट होऊन झाले. आत्ताही बाळ गर्भात असताना त्याला शेपटासारखा सुरुवातीला आकार असतो, पण तो हे झाला आहे. अक्कलदाढ बघा तुम्ही की काही लोकांनी येत्या, काही लोकांनी येत नाही. म्हणजे अक्कलदाढ आत्ता हळूहळू ती नष्ट होत चालल्या. किंवा आपले कान हलवणारे स्नायू प्राणी तुम्ही बघितलं असेल, आवाजाच्या दिशेनं कान टवकारतात. पण माणूस आत्ता स्नायू आपल्याकडे आहे ती, पण आपण त्याचा वापर करत नसल्यामुळे ते कालांतरानं नष्ट होऊन जातील. पूर्वी आपल्या तिसरी पापणी असायची, तीही आता तिसरी पापणी नष्ट होऊन गेली. आपल्या ह्या 2 पापण्या आहेत, ह्याच्यामध्ये एक पापणी असायची तीही नष्ट होऊन गेल्या. आणि आता अपेंडिक्स हळूहळू ते नष्ट होऊन चालले. म्हणजे तुम्ही लक्षात आलं असेल की आपण ज्या गोष्टीचा आपल्याला वापर भविष्यात होणार नाही किंवा जो आता होत नाही त्या गोष्टी शरीरानं हळूहळू आपल्या शरीरातून काढून टाकल्या. त्या अजूनही अशा काही गोष्टी आपल्या नष्ट होणार नाही. म्हणजे शरीरावर असणारं जाड केस त्याचा काही उपयोग नाही. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी पूर्वी असायचं. आपल्या पायाची बोटं झाडावर वगैरे चढण्यासाठी ती पायाची बोटं असायची, तीही उत्क्रांतीत हळूहळू आता भविष्यात ती निघून जाणार आहे ती. आणि असं आपल्याला तीव्र सुगंध ओळखण्याची गोष्ट आहे. म्हणजे प्राणी किंवा आता बघितलं शिकार करण्यासाठी तीव्र सुगंध ओळखायची क्षमता जी आहे ती आता भविष्यात आपल्याकडून त्याची गरज नसल्यामुळे ती नष्ट होऊन जाणार आहे. आणि म्हणजे शरीर आपल्या आता अपेंडिक्स आत्ता सध्या संपूर्ण बिनकामाचं नाही. त्याच्यानंतर संशोधन झाले, त्यात असं लक्षात आलं की अपेंडिक्स थोडंसं आत्ता जे आपल्याकडं जुलाब किंवा आपल्याला इन्स्पेक्शन झाल्यानंतर जे आपल्यातनं कमजोरी त्या शरीरातनं आपल्या चांगले किटाणू जे निघून जातात ते तयार करण्यासाठी, जीवाणू तयार करण्यासाठी ह्या आत्ताचा सुद्धा अपेंडिक्सचा थोडासा उपयोग केला जातोय. म्हणजे शरीर आता अपेंडिक्सची नोकरी बदलल्या. पूर्वी मोठ्या पोस्टवर होता, मग त्याच्यावर मोठं काम होतं, पण आता त्याचं काम काय राहिलं आणि त्याला पोस्ट बार केला, त्याचा आकार बारका झाला आहे आणि कालांतरानं ही नष्ट होऊन जाणार आहे.